या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, नील जगन्नाथकडे जात म्हणतो की आमच्याच घरामध्ये येऊन आमच्या आईला धमकी द्यायला तुला काहीच वाटत नाही का? चल निघ इथून. पण जगन्नाथ म्हणत असतो की माझी लेक गायब आहे आणि मला त्याबद्दल कानोकान खबरही नव्हती, त्यामुळे आता मला व्यवस्थित तिच्याबद्दलची सगळी माहिती द्यायची. जोपर्यंत ती सुखरूप आहे हे मला कळत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. आणि त्यावेळी मग राजकुमारसुद्धा जगन्नाथच्या अंगावर धावून जातो. पण तिलोत्तमा राजकुमारला आणि नीलला म्हणते की थांबा तुम्ही आणि पाठीमागे या. त्यामुळे ते दोघेजण पुन्हा तिलोत्तमाकडे जातात. तर तिलोत्तमा जगन्नाथला म्हणत असते की तुझं हे आजकाल खूपच व्हायला लागलं आहे. तू माझ्याच घरात येऊन मला धमकी कशी काय देऊ शकतो? हे सगळं सुरू असतानाच सारंग त्या ठिकाणी येतो. तर जगन्नाथ सारंगला विचारू लागतो की कुठे आहे माझी सावली. पण त्याआधीच ती अस्मी म्हणते की मी सांगते जगन्नाथ तुझी सावली कुठे आहे ती. आणि मग त्यानंतर ती जगन्नाथला असं सांगते की तुझ्या त्या लेकीने तिच्या सगळ्या चुकांची कबुली दिली आणि ती या घरातून निघून गेली. आणि ते ऐकून जगन्नाथ विचारतो की सावली आणि चुकांची कबुली अशा कोणत्या चुका केल्या आहेत ग तिने? आणि चुकांबद्दल बोलायचा तुला तर काही अधिकार नाही आहे, त्यामुळे तू गप्पच बस. आणि ते ऐकून अस्मी घाबरून तोंड बंद ठेवते. आणि मग त्यानंतर जगन्नाथ सारंगकडे जात त्याला म्हणतो की सारंग, माझा तुझ्यावर विश्वास आहे. मला माहिती आहे की तू माझ्या लेकीची काळजी घेतोय, त्यामुळे सांग मला सावली कुठे आहे ते. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की जगन्नाथजी, मी सुद्धा सावलीचा शोध घेतोय. आणि हे ऐकून जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, शोध घेतोय ना तू, घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर मला समजलं ना माझी लेक हे घर सोडून जाण्यामागे या घरातील एकाही व्यक्तीचा हात आहे, तर मी तुमच्या सगळ्यांची अशी अवस्था करेल ना ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. आणि मग तो तेथून निघून जातो. तर संपूर्ण मेहेंदळे फॅमिली घाबरलेली असते. दुसरीकडे जयंती मोठ्या आवाजात गाणी ऐकत असते, नाचत असते. त्यामुळे सखदेव तिच्यावर चिडतो आणि टी व्ही बंद करतो. त्यानंतर सावलीची आई त्या ठिकाणी येते आणि सखदेवला सांगते की जा आणि आपल्यासाठी किराणा माल घेऊन ये. तितक्यात सखदेवचे बाबा त्या ठिकाणी येत म्हणतात की अगं आज काय आहे, सकाळी सकाळी का किराणा माल हवाय तुला? त्यावेळी ती रडतच म्हणते की हो विसरलात का तुम्ही, आज एकादशी आहे, विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला नको का? आणि त्यावेळी सावलीचे बाबा म्हणत असतात की आपली सावली हरवली आहे आणि जोपर्यंत ती सापडत नाही ना तोपर्यंत कोणीही जेवायचं नाही, सगळ्यांनी उपवास करायचा आणि विठ्ठलाला सुद्धा नैवेद्य दाखवायची काही गरज नाही. आणि ते ऐकून ती जयंती म्हणू लागते की तुम्ही लोक ना पैशांनी तर गरीब आहातच, पण विचारांनी सुद्धा गरीब आहात. आता मी तुम्हाला ना श्रीमंत होण्याचा एक मार्ग सांगते, तो ऐका तुम्ही. आणि मग त्यानंतर ते सगळ्यांना असं सांगू लागते की आपली सावळी कालपासून गायब आहे ना, मग आता आपण पोलिसात जाऊ आणि त्या मेहेंदळ्यांच्या विरोधात तक्रार करू, कारण मला माहिती आहे ना त्यांनीच आपल्या सावलीला गायब केलं असेल. आणि मग त्यानंतर आपण त्यांच्याकडून रगड पैसा घेऊ. आणि जयंतीचा हा प्लॅन ऐकून सगळेच तिच्यावर खूप चिडतात. पण मग त्यानंतर सावलीचे बाबा म्हणतात की मला सुनबाईचं म्हणणं पटतंय. आणि ते ऐकून जयंती खुश होते आणि म्हणते की सासरे बुवा, तुम्हाला खरंच माझं म्हणणं पटतंय का? मग चला आपण आत्ताच मेहेंदळ्यांच्या विरोधात तक्रार करू आणि त्यांच्याकडून पैसे घेऊ. आणि ते ऐकून सावलीचे बाबा म्हणतात की सुनबाई, अगं माझी साऊ हरवली आहे आणि तिला आपण नाही शोधू शकत, तिला फक्त पोलिसच शोधू शकतील, त्यामुळे आता ती हरवल्याची तक्रार नोंदवायला हवी. आणि ते ऐकून जयंती डोक्यालाच हात लावते. ती म्हणत असते की मी तुम्हाला इतकी चांगली ऑफर दिली होती पण तुम्हाला नाही पटलं, करा काय करायचे ते. आणि ती पुन्हा गाणी ऐकू लागते. दुसरीकडे जगन्नाथ मेहेंदळ्यांच्या घरातून बाहेर पडत असताना भैरवी त्याच्या समोर येते. ती हसतच विचारते की तू इथे? आणि त्यावेळी जगन्नाथ म्हणतो की मी माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी इथे आलो होतो, पण तू इथे काय करतेस? आणि ते ऐकून ती भैरवी हसतच म्हणते की तिलोत्तमा माझी वर्गमैत्रीण आहे आणि तुझं तिच्याशी असणारं शत्रुत्व जितकं जुनं आहे ना त्याहीपेक्षा जुना आमचा घरोबा आहे. आणि ते ऐकून जगन्नाथ हसतच म्हणतो की तुझ्यासारखी स्वार्थी बाई या घरात का येते ना ते मला चांगलंच माहिती. आणि हे ऐकून भैरवी खूप चिडते आणि ते दोघेजण त्या ठिकाणीच एकमेकांशी वाद घालू लागतात. भैरवीसुद्धा जगन्नाथला वाटेल ते बोलत असते आणि जगन्नाथसुद्धा तिला म्हणत असतो की तुझ्यासारख्या परजीवी बाईने मला सांगू नये कसं वागावं आणि कसं बोलावं ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी तुझा अपमान करणार नाही तर तुझी धिंड काढणार आहे. आणि ती कशावरून काढायची ना हे तू तुझं ठरव. आणि तो तेथून निघून जातो. आणि जगन्नाथने केलेल्या अपमानामुळे भैरवी मात्र खूप चिडते.
दुसरीकडे सावलीचे बाबा आणि सखदेव देवाच्या पोलीस स्टेशनमध्ये जातात. देवा त्यांना विचारत असतो की काय झालं, कोण आहात तुम्ही. आणि त्यावेळी सावलीचे बाबा रडतच सांगू लागतात की साहेब, माझी मुलगी हरवली आहे. तर देवा विचारत असतो की किती वर्षांची आहे. आणि सावलीचे बाबा रडतच सांगतात 22 वर्षांची. आणि मग त्यानंतर देवा लगेच तक्रार लिहून घेतो आणि त्यांच्याकडे त्यांच्या मुलीचा फोटो मागतो. सावलीचे बाबा पटकन सावलीचा फोटो देतात आणि तो फोटो पाहून देवाला धक्का बसतो. तो विचारतो की ही आहे का तुमची मुलगी, ही तर सावली आहे ना. आणि त्यावर तिचे बाबा रडतच म्हणतात की हो, तुम्ही ओळखता का हिला. तर देवा म्हणतो की मी हिला माझी बहीण मानतो. आणि ते ऐकून सावलीचे बाबा रडतच म्हणतात की साहेब, मग काही करा, तुम्हाला हिची शपथ आहे, लवकरात लवकर माझ्या पोरीला शोधून काढा. आणि मग ते पुढे असंही म्हणतात की साहेब, माफ करा, पण आम्ही बाहेर असं ऐकलं की तुम्ही पैसे घेऊन काम करता. हवं तर मी माझं घर गहाण ठेवतो, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतो, पण माझ्या पोरीला शोधून काढा. आणि ते ऐकून देवा म्हणतो की तुम्ही प्लीज असं बोलू नका बाबा, ती माझी बहीण आहे आणि तिला मी लवकरच शोधून काढेल, काळजी करू नका. आणि तो मग लगेच कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे तिलोत्तमा त्या ऐश्वर्याला म्हणत असते की तो जगन्नाथ काही गप्प बसणार नाही, त्यामुळे आपण काहीतरी करायला हवं. आणि त्यावर ती हो म्हणते. तितक्यात ती भैरवी त्या ठिकाणी येते. तिलोत्तमा तिला विचारते की तू इथे कशी. आणि त्यावेळी भैरवी म्हणते की सावली घरातून खरंच निघून गेली आहे का. आणि त्यावर तिलोत्तमा हो म्हणते. तितक्यात सारंग त्या ठिकाणी येतो. तो तिलोत्तमाला सांगतो की मी सावलीला शोधण्यासाठी चाललो आहे. आणि ते ऐकून भैरवी मुद्दाम म्हणू लागते की तिलोत्तमा, मला ना खरंच तुझी खूप काळजी वाटते अगं. कारण बघ ना, जोपर्यंत ती मुलगी या घरात नव्हती तेव्हा तुझं घर किती आनंदात होतं. अगदी असं वाटायचं की हे घर जिवंत आहे. पण जेव्हापासून ती मुलगी लग्न करून या घरात आली ना, तेव्हापासून मी तुझ्या चेहऱ्यावर साधं हसू बघितलेलं नाही आहे. आणि खरं तर ना, तिचं आणि सारंगचं लग्न झालं यावर मला आक्षेप नाही आहे. ती या घरची सून आहे याबद्दलसुद्धा मला काहीच बोलायचं नाही आहे. पण खरं सांगू का, मुळात तिची या घरात राहायची लायकीच नाही आहे, ही तिची जागाच नाही आहे. आणि हे ऐकून सारंग मात्र चिडतो. तो म्हणतो की भैरवीजी, तुम्ही वयाने मोठ्या आहात म्हणून मला काही बोलायचं नव्हतं, पण आता मी बोलतो. जर तुम्ही सावलीचा अपमान करणार असाल ना, तर मी ते ऐकून घेणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही तर ना तिच्याबद्दल काही बोलूच नका, कारण तुम्ही तिच्याशी कसं वागताना हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. आणि हे ऐकून भैरवी मात्र घाबरते. तर तिलोत्तमा सारंगला शांत करत असते. मात्र सारंग काही गप्प होत नाही. तो भैरवीला म्हणत असतो की मीच सावलीला सांगितलं होतं की तुमच्या इकडची नोकरी सोडून दे, कारण तुम्ही तिच्याशी कसं वागता मला व्यवस्थित माहिती. आणि मुळात मला हे कळत नाही की तारा इतके नामवंत गायिका आहेत, तिच्या असिस्टंटचं काम करण्यासाठी अनेक मुली उत्सुक असतील, मग तुम्हाला सावलीच का हवी. आणि सारंगचा तो प्रश्न ऐकून भैरवी घाबरते. आणि मग ती पटकन असं म्हणते की सावलीला मी माझ्या मुलीसारखं वाढवले आणि मी तिच्यावर खूप उपकार केलेत. आणि मी आधीसुद्धा तुला म्हणाले होते की ती या घरची सून आहे, याचा मला आक्षेप नाही आहे. पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की तिच्यापेक्षा जवळची मला माझी तिलोत्तमा आहे. आणि मग ती पुढे असंही म्हणते की मी सावलीला माझ्या मुलीप्रमाणेच वाढवलं आहे. कधीतरी मी तिच्याशी ओरडले असेल, वाईट वागले असेल, तर याचा अर्थ असा नाही की मी तिच्याशी नेहमी वाईटच वागते. जर कधी तारा चुकली ना, तर तिच्याशी मी अशीच वागते. आणि ते ऐकून सारंग मग काही न बोलताच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे अमृता, चंद्रकांत, नील, सोहम आणि बबलू हे सगळेजण तुळशी मातेसमोर बसलेले असतात आणि सावली लवकरात लवकर घरी परत यावी म्हणून प्रार्थना करत असतात. आणि हे सगळं काही सारंग बाल्कनीतून पाहत असतो आणि नकळतपणे त्याचेही डोळे भरून येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.